पक्षी जाई दिगंतरा बाळकाशी आणि चारा, घार हिंडते आकाशी झाप घाली पिल्लापशी, माता गुंतली कामाशी चित्त तिचे बाळापशी, वानर हिंडे झाडावरी पिले बांधुनी उदरी. जगातील सर्व नात्यांचा अर्थ आपण सांगू शकतो, पण आई या नात्याचा अर्थ एका शब्दात सांगणे कठीण आहे. आई म्हणजे जन्म देणारी स्त्री नाही, आपला पहिला शब्द, पहिला श्वास आणि जगातील सर्वात सुरक्षित स्थान हे आईचं असतं. आपण जन्म घेतो तेव्हा आपल्या पोटाला दूध नसतं, पण आपलं हृदय, धडधडणारं हृदय हे आईचं असतं. आपल्या श्वासाचा पहिला ठोका हा आईचा असतो. आपल्या ताटामध्ये कमी जेवण घेते, पण मुलांच्या ताटामध्ये गोडधोड अन्न वाढते. आई म्हणते, मुलांचं पोट भरलं माझे मन तृप्त होतं. आई हा शब्द लहान आहे, पण त्याची प्रेमाची खोली समुद्र एवढी खोल आहे. पर्वता एवढा त्याग आहे, आकाश एवढं विशाल तिचं हृदय आहे. पिल्लं उडून उंच आकाशात जप घेणार हे माहीत असूनही आपल्या पिल्लांचे पंख मजबूत करते. आपले सगळे स्वप्न आपल्या पिल्लामध्ये बघते. आपले स्वप्न विसरून ती केवळ मुलांच्या भविष्याचा विचार करते. रोज देवापुढे दिवा लावते. आपल्यासाठी काहीच मागत नाही, फक्त एवढं मागते की माझ्या लेकराला सुरक्षित ठेव. आईची ममता कशातच आपण मोजू शकत नाही. म्हणूनच म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी देव सर्वांकडे पोचू शकत नाही. म्हणून त्याने आईची निर्मिती केली.